वसईत एका मेडिकलमध्ये चोरीची घटना घडलेली आहे आणि रात्री 2च्या सुमारास ही घटना घडली। चोरीची ही घटना संपूर्ण CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। वसई पूर्वेच्या गोखिवरी परिसरात हे जनता मेडिकल आहे आणि या मेडिकलमध्ये चोरट्यांनी हा आपला हात साफ केलेला आहे। 3 चोरटे आले होते, त्यातले एका चोरट्याने शटर वर केलं आणि आतमध्ये प्रवेश केला, तर 2 चोरटे जे आहे की शटरच्या बाहेर निगराणी करत होते। गल्ल्यातील 40,000 रुपये घेऊन हे चोरटे पसार झालेले आहे। संपूर्ण ड्रॉवर त्याने साफ केलेले आहे। भाड्यासाठी हे पैसे त्याने ठेवल्याचं सांगितलेलं आहे। या सकाळी जेव्हा दुकान उघडण्यासाठी गेले असता ही घटना माहीत पडली आणि त्यानंतर वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर वालीव पोलीस स्टेशन या प्रसंगी गुन्हा दाखल केलेला आहे आणि CCTV फुटेजच्या आधारे जे आहे की आता लवकरच गुन्हा उघडकीस करण्याचं काम सुरू आहे। कारण पोलिसांनी देखील आवाहन केलेलं आहे की जर तुम्ही रात्री दुकान बंद करत असाल तर छोटी मोठी कॅश असेल तर ठेवा, जास्त काही कॅश असेल तर दुकानात ठेवू नका। परंतु जे व्यापारी असतात की आपली कॅश तिथे ठेवतात आणि अशा प्रकारे चोरटे त्याचा फायदा उठवतात। कशा प्रकारे चोरट्याने हात साफ केले ही पुन्हा CCTV दृश्य पहा। माझं नाव पिंकी सियाराम यादव आहे। मी राहायला तुंगार फाट्याला आहे आणि माझा मेडिकल गोखिवरे तालाव ह्याच्या पाठीमागे सॅमेरी हाईट बिल्डिंगमध्ये पहिला शॉप आहे। आणि काल रात्री 8 तारखेला रात्री 2 ते 2:30 वाजेच्या आतमध्ये माझ्या दुकानात चोरी झाली आणि आता सध्या मी त्याची कंप्लेंट टाकली आहे। चोरी झाली तर पोलिसांनी मला विचारलं की किती चोरी झाली, काय चोरी झाली, तर मी त्यांना सांगितलं की 47,000 झालं। किती चोरी झाली? 47,000। किती लोक होते? 3 आतमध्ये एक होता आणि बाकीचे बाहेर होते। CCTV होता का तुमच्याकडे? हो, CCTV मध्ये बघितलं आम्ही। कंप्लेंट केली? हो।